रामकृष्ण हरी माऊली आज 2 तारीख होती आणि फायनली आज आमच्या गावची यात्रा होती. आणि नेमकं यात्रेच्या दिवशी रात्रभर आज आमच्या इकडे पाऊस पडला बघा. खूप पाऊस झाला आहे आणि रात्री विजा वारं पण खूप होतं. बघा सकाळचं वातावरण कसं आहे. आणि सकाळी उठल्यावर पण पाऊस चालूच होता आणि आभाळ देखील खूप होतं. सकाळी उठल्यावर बारीक चिरचिर होती आणि रात्री जो होता तो खूप पाऊस पडला होता. आणि सगळी रानं बघा अशी झालेत. सकाळचं वातावरण देखील खूप ढगाळ होतं आणि बघा किती आभाळ आलंय. सूर्य पण दिसत नाही आणि त्याच आभाळामध्ये आम्ही पाणीपुरी बनवायचं ठरवलं होतं. पाऊस पडत होता बाहेर आणि आम्ही छान पाणीपुरीचा बेत केला होता. आमच्या दीदीला पाणीपुरी खायची होती म्हणून आम्ही पाणीपुरी बनवायला लागलो होतो. आणि आईनं डाळ शिजवली होती बघा. पोळ्या बनवायच्या होत्या त्यासाठी आई डाळीला चटका देत होती. सगळे घरी पाहुणे आले होते. खूप गोंधळ चालू होता आणि आम्ही पाणीपुरी बनवायला चालू केलं होतं आणि या पुऱ्या तळून घेतल्या होत्या बघा. आम्ही विकत पॉकेट आणलं होतं पाणीपुरीचं आणि रानातून पप्पांनी मका आणली होती. दीदीला मका पण खायची होती आणि ही मका भाजायची होती. त्यासाठी आम्ही ही सगळी मका सोलून घेतली होती कारण शिजवता येत नव्हती. या मक्याचं बी निब्बर झालं होतं म्हणून शिजवायची होती. आणि पाणीपुरीसाठी आम्ही पाणी बनवत होतो बघा. कांद्याची पात आणि बारीक कांदा चिरून घेतला होता. हा कांदा दीदीने चिरला होता आणि पाणी तर मी बनवत होते. लिंबू घेतला बघा आणि लिंबू पाण्यात पिळते मी. घरच्या घरी खूप छान पद्धतीनं पाणीपुरी बनवता येते. आणि पाण्यामध्ये लिंबू पिळला, पाणीपुरीचा मसाला टाकला त्याच्यामध्ये आणि सगळं व्यवस्थित मिक्स केलं बघा. आणि त्याच्यामध्ये थोडीशी साखर पण टाकली होती, हिरवी मिरची टाकली होती, कांद्याची पात टाकली होती आणि छान असं पाणी बनवून घेतलं होतं मी. आणि पाणी हे थंड होतं त्याच्यामुळं मी त्याच्यामध्ये बर्फ टाकला नव्हता. आणि छान असं आम्ही सगळ्या पुऱ्यामध्ये शेव टाकली होती, कांद्याची पात, कांदा टाकला होता आणि पूर्ण पुऱ्यामध्ये आम्ही पाणी भरून घेतलं होतं बघा. आणि सगळ्या पुऱ्या भरून झाल्यानंतर वरून अजून थोडीशी शेव टाकली आणि पुरी भाजी आम्ही छान खायला चालू केली होती. आणि आई येळवणीची म्हणजे कटाची भाजी बनवत होती बघा. त्यासाठी तिनं फोडणी दिली होती आणि आमचं काय दिवसभर तोंड चालूच होतं आणि आईने छान अशी आमटीला फोडणी दिली बघा. सगळे जे मसाले आहेत ते आईनं तेलात टाकले होते. आजचा स्वयंपाक तर आईकडेच होता कारण मी माझी दीदी छोटं छोटं बारीक बारीक कामं करत होतो. आणि काल रात्री पाऊस खूप झाल्यामुळं रानात पण जाता येत नव्हतं. फक्त पप्पा सकाळी रानात जाऊन धारा काढून आलं होतं आणि नंतर फक्त गुरांना पाणी पाजायचं होतं. तेवढंच काम राहिलं होतं रानातलं आणि ते पप्पा करून आलं होतं सगळं. आणि आईनं छान अशा आमटीला फोडणी दिली बघा. आणि भाजी बनवून झाल्यानंतर पोळ्या पण बनवायच्या होत्या आणि हे सगळं आई बनवणार होती. आणि आम्ही दुसरी नाश्त्याची तयारी केली होती बघा. मी इडली बनवणार होते आणि हे इडलीचं पीठ व्यवस्थित मीठ टाकून मी मिक्स करत होते बघा. कारण माझ्या दीदीला इडली खूप आवडते आणि हे सगळं तिच्यासाठी चाललं होतं. सगळा स्वयंपाक बनवून आम्हाला यात्रेला पण जायचं होतं. त्याच्यासाठी आम्ही लवकर बनवत होतो सगळं. आणि ही आमटी मम्मीनं बनवली होती बघा.